टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मुंबई लुटणाऱ्या रहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंदर. विधान परिषदेमध्ये शिंदेंचा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचा निर्धार. आपल्या हक्काची मुंबई अनाकोंडा गिळायला निघालाय. अनाकोंडाऐवजी गांडुळांची औलाद उत्तर देतेय. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासह शिंदेंवर निशाणा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये. मुंबई काल, आज आणि उद्या महाराष्ट्राचे चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात असणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. तिजोरीमध्ये खूप पैसे नाही, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भक्कम. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार. फडणवीसांचा निर्धार. 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू. फडणवीसांकडून स्पष्ट. जे करार होतात तितकी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित. तर 7 दिवसांच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू. जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांचं बैठक. फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर यांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री यांची रेशीम बागेमध्ये अनुपस्थिती. गडचिरोली या ठिकाणी विमानतळ तयार करण्याची योजना. अमरावतीमध्ये पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार. आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था असणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड. भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी होणार विराजमान. पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान हे बालेश. ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवरती बोलावं, हा या वर्षातील बिगेस्ट जोक. मंत्री आशिष शेलार यांची टीका. विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे. सरकारने आता नाटकं करू नये. विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास तसं सांगा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निशाणा. मुंबई पालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला बसला मोठा धक्का. तेजस्वी घोसाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपासाठी 2 दिवसांमध्ये पहिली बैठक होणार. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. मुंबईमध्ये भाजपचं 150 जागा लढण्याचं लक्ष्य. शिंदेंची शिवसेनाही 125 जागांसाठी आग्रही. कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाईल अशी माहिती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन आता भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष. 19 वर्षाखालील आशिया चषकामध्ये भारताचा पाकिस्तानवरती आता दणदणीत विजय. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघानं पाकिस्तानला 90 धावा रोखून धूळ चारली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.